सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकने जेरबंद केलाय। तब्बल गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी फरार होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांनी शहरातील पाहिजे फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या। त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत शिंदे हा फरार होता। दिनांक 22 ऑगस्ट रोजी युनिट 1 चे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ आणि पोलीस अंमलदार गोरक्ष साबळे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की फरार आरोपी प्रशांत शिंदे हा जेएम सिटी कॉलेज वडाळा रोड नाशिक या परिसरात येणार आहे। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस हवालदार महेश साळुंके, मुश्रीफ शेख, उत्तम पवार, रमेश कोळी, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, गोरक्ष साबळे, आप्पा पानवळ आणि चालक पोलीस हवालदार सुकाम पवार यांच्या पथक तयार करून कारवाईचा आदेश दिलाय। पथकाने जेएम सिटी कॉलेज जवळ सापळा रचला असता एक इसम संशयितरित्या मिळून आलाय। त्याला त्याचं नाव विचारले असता त्याचं नाव प्रशांत मदन शिंदे, वर्ष 29, राहणार वडाळा नाका, नागसेन नगर, नाशिक असं सांगितलंय। चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीत शेख, पोलीस हवालदार महेश साळुंके, मुश्रीफ शेख, उत्तम पवार, रमेश कोळी, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, गोरक्ष साबळे, आप्पा पानवळ, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणे, अनुजा येलवे आणि चालक पोलीस हवालदार सुखराम पवार यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।